अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडच्या फाईल वाया एकनाथ शिंदे फडणवीसांकडे जाणार आहेत। अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये एकनाथ शिंदे दुवा म्हणून काम करणार आहेत। एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांनी हा निर्णय घेतला असं समजतंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसार मुख्य सचिव सौनिक यांच्याकडून शासकीय आदेश जारी झालाय। तर हा सगळा जो निर्णय नेमका फडणवीसांनी घेतलेला आहे तो काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। देवाभाऊ दादांमध्ये हा भाईंचा दुवा असणार आहे, म्हणजेच काय तर अर्थमंत्री अजितदादांकडून फाईल सतत शिंदेंमार्फत मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुख्य सचिव सौनिक यांच्याकडून तसा शासकीय आदेश जारी करण्यात आलाय। शिंदेंची नाराजी दूर करून पुन्हा विश्वासात घेण्याचा प्रयत्न फडणवीसांकडून केला जातो। शिंदेंनी वारंवार अमित शहांकडे नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर आता हा निर्णय घेतला गेलेला आहे असं समजतंय। उपमुख्यमंत्री शिंदेंना सुद्धा आता महत्त्वाच्या फाईल्स पाहता येणार आहेत। शिंदेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न, दादांची मात्र कोंडी होतीये, त्यामुळे चर्चा वाढल्या। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले तपशील आपण घेऊया। निखिल, आत्ताचा फडणवीसांचा हा जो निर्णय आहे, ज्याच्याबाबतचा शासकीय आदेश सुद्धा आलाय, एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठीचा प्रयत्न असला तरी अजितदादांची मात्र या सगळ्यात कोंडी होती अशी चर्चा आहे। नक्कीच रिद्धी, आपण हा जो निर्णय पाहिला तर कुठेतरी महायुती सरकार ज्या ठिकाणी आलबेल सुरू नाहीये असं अनेक ठिकाणाहून स्तरावरून बोलण्यात येतं, त्या ठिकाणी या ठिकाणी हा जो निर्णय आहे तो खूप महत्त्वपूर्ण म्हणू शकतो। परंतु या संपूर्णपणे निर्णयामध्ये आता जो निर्णय देण्यात आलेला आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून फाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल आणि त्यानंतर सर्व अभ्यास करून हा जी फाईल आहे ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याकडे ती जाणार आहे। एकंदरच पाहता तर काय की एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांमध्ये नाराज असल्याचं देखील अनेक चर्चांमधून आपल्याला ऐकायला मिळालेलं होतं। त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांना खुश करण्यासाठी हा संपूर्ण निर्णय घेतला आहे का असं देखील या ठिकाणी चर्चा होतात, परंतु खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी निर्णय म्हणावा लागेल। तर दुसरीकडे मात्र अजित पवारांना ही कुठेतरी या ठिकाणी जो आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी धक्का कुठेतरी दिला आहे का असं देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी पुढे उभा होते। कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि त्यानंतर अनेक निर्णय आहेत ते देखील या ठिकाणी झाले, अनेक योजना असतील त्यांच्या देखील फायली आहेत त्या सरकारकडून काढण्यात आल्या आणि त्यानंतर अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे या सर्व फायली आहेत त्या जात होत्या। परंतु आता अजित पवारांकडून एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेकडून देवेंद्र फडणवीस असा या फायलींचा प्रवास होणार आहे। त्यामुळे या महायुतीच्या सरकारमध्ये जे दोन इतर घटक पक्ष आहेत त्यामध्ये दोघांनाही म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुश करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे का असं या ठिकाणाहून जे चित्र आहे ते दिसून येते। परंतु हा ज्या फायलींचा प्रवास जर पाहिला तर अधिक काम या ठिकाणी सक्षम आणि सुदृढ होऊ शकतं असं देखील या ठिकाणाहून म्हणण्यात येते। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी हा घेतलेला निर्णय आणि या निर्णयामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाहता एकनाथ शिंदे यांना खुश करण्याचा प्रयत्न, परंतु अजित पवारांना कुठेतरी धक्का आहे का असं देखील प्रश्नचिन्ह उभा होत आहे। रिद्धी, निखिल, जसं आपण म्हणतोय की अजितदादांसाठी हा धक्का आहे, जर अजितदादा या सगळ्यावरून नाराज झाले तर त्याचा सुद्धा कुठेतरी धोका फडणवीसांच्या समोर उभा राहू शकतो, ती नाराजी सुद्धा फडणवीसांना सहन करावी लागू शकते। नक्कीच, आपण म्हटलं तर या ठिकाणी अजितदादांना हा जर धक्का असला तर कुठेतरी त्यांची नाराजी देखील देवेंद्र फडणवीसांना या ठिकाणी उचलावी लागेल। परंतु या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच हा निर्णय आहे तो घेतला जाऊ शकला असेल। कारण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जो राज्याचा संपूर्णपणे जर आपण कार्यभाग पाहिला तर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या अजित पवार आहेत त्या
पार पडत होत्या आणि त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्या इतर मंत्री असतील किंवा इतर आमदार असतील त्यांच्याकडून देखील महायुतीमध्ये आपल्याला कुठेतरी डावलण्याचा प्रकार होत नाही ना, असं देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभा केला जात होता. त्यामुळे हा जो निर्णय आहे तो पाहता देवेंद्र फडणवीसांनी दोनही उपमुख्यमंत्र्यांना समसमान या ठिकाणी जी वागणूक आहे ते देता जो कार्यभाग आहे तो देखील देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे राज्याचा हा गाडा ओढत असताना ज्या फायली राज्याच्या टेबलवरती येतात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या टेबलवरती येतात त्या दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या हातून जाऊन त्यानंतर मुख्यमंत्री आहेत ते स्वतः हाताळणार आहेत. विद्या जी जी निश्चित. निखिल, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी.